नमस्कार मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे मात्र आपल्या रायाने सांगितलेलं असतं की मी काही जरी झालं तर माझ्या आईला जेवण हे चालणारच आहे. म्हणून ना रायाने खरं तर आज कृष्णाची वेशभूषा केली असते. जसं काही कृष्ण असतो तसंच वेशभूषा तो करून आलेला असतो. ते पाहून मात्र त्याच्या आईला वाटतं खरंच हाच माझा कृष्ण आहे. जेव्हा ती रायाला त्या वेशभूषामध्ये पाहते तेव्हा ती मात्र आला माझा कृष्ण आला असे म्हणत असते. इकडे मात्र मंजिरीला रायाला पाहून एवढं भारी वाटलं असतं की खरंच रायाचं डोकं कसलं भारी आहे. आईसाठी तो काही करायला तयार आहे. कारण की आई काही खातच नसते, आईनं काही तर खाल्लं पाहिजे यासाठी तो काही करत असतो. त्यानंतर मात्र तो छानपैकी कृष्णाच्या वेशभूषामध्ये आलेला असतो आणि हे पाहून मंजिरीला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आपण पाहतो काय रायाची आई कृष्णा कृष्णा हाच माझा कृष्ण आहे असं करत असते. तर यावरती निकी बोलत असते, हो तो काही तुमचा कृष्णा नाही, तुम्हाला फसवतोय, तो तुमचा कृष्णा नाही आहे, तो राया आहे राया असं म्हणल्यानंतरही आई तयार होत नाही. आई बोलते नाही हाच माझा कृष्ण आहे असं बोलते. तर यावरती राया बोलतो, आई आता तू माझ्या हातनं खाशील ना, जेवण जेवशील ना. तर त्यावरती ती म्हणते हो मी जेवणार आता जेवण. त्यानंतर आता आम्हीच बाहेर आणलेलं ताट त्याला चारणार असते. तर इकडे मंजिरी म्हणत असते जेवण खूप गरम आहे, थोडंसं फुकून सारचे. त्यानंतर तो प्रत्येक घासांना हातामध्ये घेऊन फुकवत असतो आणि आईला सारत असतो. आणि आता मात्र रायाचे डोळे पूर्णपणे भरून आलेले असते. कारण की कित्येक वर्षांना हा योग आलेला असतो की आता पहिल्यांदाच त्याची आई त्याच्या हातातून खात असते आणि ती मात्र पोट भरून त्याकडे पाहत खात असते. तिलाही खूप आनंद झालेला असतो कारण की तिचा तो कृष्ण असतो. त्यानंतर मंजिरीलाही पाहून खूप बरं आलेलं असतं कारण की खरंच रायाला आज किती बरं वाटलं असेल. आज त्याच्या साखरपुड्या दिवशी त्याच्या आईनं त्याच्या हातचं खाल्लं होतं आणि आई ही प्रत्येक गोष्ट खात असते. आणि त्यानंतर काय होतं हे मात्र निकी पाहत असते. निकीला खूप राग आलेला असतो. तर त्यावर त्या मंजिरी जाते आणि मंजिरी बोलते, काय ग निकी बघितलंस का, आज रायाच्या हातनं खाल्लं आईनी, समजलं का. आता ना आज आमचा साखरपुडा आहे तर त्याच्या तयारीला लागतो. तेवढ्यातच मंजिरीला खालून वहिनीचा आवाज येतो की मंजू ये पटकन आवरायचं आहे कार्यक्रमाला. त्यानंतर निकीला बोलते, पाहिलंस ना तू, आता ना आवर पटकन, आता रायाच्या हातून त्यानं खाल्लं पण. त्यानंतर मंजिरी जाताना रायाला सांगून जाते, राया मी खाली चालली आहे कार्यक्रमाला, तू पण आवरून पटकन खाली ये, आईनं चाल आवरून खाली ये. हे आता पाहिल्यानंतर निकीला खूप राग आलेला असतो कारण की काय माहिती कसं या म्हातारीनं खाल्लं त्याच्या हातनं काय माहिती. तिला खूप राग आलेला असतो. पण रायाची आई मात्र पोट भरून रायाच्या हातून खात असते कारण की तिला असं वाटत असतं की तिचं कृष्णाच आहे आणि चारत आहे. इकडे आपण खाली पाहतो काय आता मंजिरीच्या हातावरती मेहंदी काढायची चाललेली असते. त्यानंतर बोलत असते एक बाई की तिच्या हातावरची मेहंदी छान खुलली पाहिजे बरं का आता. तर त्यावरती बोलते रुचिता, अगं काय मेहंदी तर खुलणारच पण त्याआधी आमच्या मंजूचे गाल तर बघा कसे लाल लाल झाले आहेत, लाल आधीच गाल लाल झाले प्रेमाने अशी बोलत असते. तर त्यावरती मंजिरी बोलत असते, बास झालं आता माझी चेष्टा करायची बंद करा तुम्ही असं बोलत असते. त्यानंतर इकडे मात्र शंतून आपल्या बायकोला म्हणत असतो, कावेरी खरंच मंजिरीला आपल्या बहिणीला असा आनंदात पाहून मला किती आनंद होत आहे तुला काय सांगू. असं वाटतं दुनियातलं सगळं सुख तिच्याजवळ आणून तिच्या पायाशी ठेवावं. खरंच मला असं वाटतं की नाही असं काही करून काय नको माझ्या बहिणीसाठी वाटतंय. इतकी बहिणी माझी खुश आहे, ह्याचा आनंद कुठल्याही भावाला जगातल्या कुठल्याही भावाला खूप आनंद होत असेल असं तो बायकोला म्हणत असतो. त्यानंतर इकडे आईचं जीवन झालेलं असतं. त्यावरती बोलत असतो, राया अजून एक घास खा ना. तर आई म्हणते नाही आता माझं पोट भरलं आहे, मला बास झाला आहे असं म्हणत असते. त्यानंतर रायाचे डोळे अक्षरशः भरून आलेले असतात की आईनं आज आपल्या हाताने पहिल्यांदा खाल्लं होतं त्याचा आनंद त्याला खूप झालेला असतं. कारण की तीच आई जी त्याला कधी जवळ येऊन देत नसते, लांब लांब ढकलत असते ती आई. त्यानंतर तो आईला चारल्यानंतर बोलत असतं, आई तुला अजून हवा आहे का, मी अजून तुला चारतो. त्यावर तिची आई बोलते, नको कृष्णा माझं पोट भरलं आहे आता मला नको. त्यानंतर ना राया स्वतःच्या कपड्याने आईचं तोंड पुसत असतो. आई मात्र त्याच्याकडे पाहत असते की एवढं प्रेमानं आपल्यासाठी करत आहे कृष्णा. आणि तेवढ्यातच कृष्णा तिथून निघालेला असतो. तेवढ्यातच जिजी येतात आणि जिजी बोलतात, थांब 2 मिनटं थांब, इथंच थांब असं कोणा त्याला तिथं बसवतात. आणि त्यानंतर त्या रायाच्या आईला बोलतात की तुम्हाला सांगू का आज ना तुमच्या कृष्णाचा साखरपुडा आहे, तुम्ही त्याला आशीर्वाद देणार का, आज त्याच्या साखरपुड्याची मेहंदी आहे, मेहंदी काढणार का तुम्ही त्याच्या हातावरती. तर ती बोलते हो काढीन ना मी मेहंदी त्याच्या हातावरती असं बोलते. हे सगळं मात्र निकी रागाने पाहत असते. तिला असं वाटतं ही म्हातारी आणि कशाला इथं आली, आता मेहंदी काढून घ्यायला लागली ना, ही म्हातारी काढणार आहे मेहंदी, तिला येते काढायला मेहंदी अशी म्हणत असते. तर यावरती जिजी समजावून सांगत असतात, तुमच्या कृष्णाची साखरपुडा आहे आज त्याची मेहंदी आहे, तुम्ही काढशील का तिच्या हातावरती मेहंदी. तर यावरती रायाची आई हो म्हणते, मी काढीन ना त्याच्या हातावरती मेहंदी असं धरून कोण हातामध्ये घेते
आणि रायाच्या हातावरती मेहंदी काढायला लागते. तेवढं ते पाहून मात्र रायाला एवढं छान वाटलेलं असतं की खरंच माझ्या हातावर मेहंदी माझी आई काढणार आहे म्हणल्यानंतर त्याचे डोळे पाण्याने भरून आलेले असतात. आणि रायाची आई छानपैकी तिला जमेल तसं त्याच्या हातावरती ना फूल काढत असते. आणि रात्र जिजींना आणि रायाला हे पाहून खूप आनंद झालेला असतो. रायाच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी वाहत असतं की हे आनंदाश्रू असतात त्याच्यासाठी, की त्याला विश्वासच बसत नसतो की आज आपली आई माझ्या हातून जेवली, माझ्या हातावरती माझी मेहंदी काढत आहे. त्याचा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर ना ते जिजी बोलतात की आता एक काम करा, मंजिरीचं नाव लिहा त्याच्यावरती. तर त्यावरती रायाची आई बोलते नवऱ्या मुलगीचं नाव मंजिरी आहे का? तर हो म्हणते, लिहिते ना मी नाव असं म्हणते. त्यानंतर तिनं रायाच्या हातावरती त्या मेहंदीमध्ये मंजिरीचं नावही लिहिते. हे पाहून मात्र रायाचे अश्रू काही थांबत नसतात. राया डोळे पुसत असतो आणि जिजींनाही भरून आलेलं असतं, कारण की एक मुलगा आईच्या प्रेमापासून वंचित असतो. ती आईचं प्रेम देतच असते पण शेवटी त्याच्या आईसाठी त्याचं मन झुरत असतं. त्यानंतर ती बोलत असते कशी झाली मेहंदी? त्यावरती राया बोलतो अगं कुठल्याही आईनं मुलाच्या हातावरती काढलेली मेहंदी स्वर्गाहून सुंदर असते. हे पाहून मात्र निकीला खूप राग येत असतो, कारण की हे चाललेत का ह्यांची नाटकं, कधी थांबायची ह्यांची नाटकं असं तिला वाटत असतं. आणि छानपैकी रायाच्या आईनं फूल काढलेलं असतं आणि त्यामध्ये मंजिरीचं नावही लिहिलेलं असतं. आता आपण पाहतो काय इकडे खाली काय चाललेलं असतं की ते बोलत असतं चला आता राया दादाचं नाव लिहा बघू मेहंदीवरती. तर त्यावरती ती बोलते मेहंदीवरती नाव तर लिहा पण आमच्या मंजिरी ताईंनी ना तिच्या मनावरतीच राया दादाचं नाव कोरलं आहे असं बोलून त्याची चेष्टा करत असतात. तर त्यावरती मंजिरी बोलते ए ताई लिही ग रायाचं नाव यावरती. शेजारी बसलेले काकू म्हणत असतात असं नाव लिही जेणेकरून कुणाला रायाला ते नाव शोधता आलं नाही पाहिजे बरं का, अशा पद्धतीने नाव लपवून लिही. त्यानंतर आता मंजिरीच्या हातावरची मेहंदी काढून झालेली असते आणि आता रायाचं नाव त्यामध्ये लिहायचं चाललेलं असतं. आपण इकडे पाहतो काय इकडे रायाच्या आईने मात्र छानपैकी फूल काढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ना मंजिरीचं नाव लिहिलेलं असतं. ते पाहून मात्र राया खूप खुश झालेला असतो. त्याच्या डोळ्यातील अश्रूच थांबत नसतात. तो बोलत असं आई खरंच खूप छान मेहंदी काढलेली आहेस तू, अशी मेहंदी की जगामध्ये कुठं नाही, इतकी सुंदर मेहंदी काढलेली आहेस तू असं बोलून तो आईलाही खूप छान वाटत असतं. आणि जिजीना हे पाहून दृश्य तर खूप आनंद झालेला असतो. आणि जिजी म्हणत असतात आज तुमच्या किसनाचा साखरपुडा आहे, त्याला आशीर्वाद द्या तुम्ही, जशी मेहंदी काढली तसे चांगले आशीर्वाद द्या. आणि त्यावरती आई म्हणत असते हो आता साखरपुडा आहे, आता म्हणजे घरामध्ये लग्न कार्यक्रम असणार, गोडधोडा असणार, वाजंत्री असणार असं बोलत असते. तेवढ्यातच जिजी काय करतात निकी तिथून बाहेर निघाले असते. हे काय तिला पाहत नसतं. तर निकीला जवळ घेऊन बोलतात काय ग निकी बघितलंस का तू कसं झालं, रायानं आईला चारलं पण रायाच्या हातावर मेहंदी पण काढली, आता ना तुमचं ना पापाचे घडे भरलेले आहेत बघ. तर त्यावरती निकी बोलते का तुम्ही हे सगळं फसवून केलंय ना तुम्ही, आणि कसं म्हणताय तुम्ही हे केलं? तर यावरती निकीच्या बोलण्यावरती जिजी म्हणतात का आतापर्यंत तुम्ही फसवेगिरी करत होता ते चालत होतं, तुम्ही तिघांनी केलेली फसवेगिरी चालते आणि आज रायानं आईच्या प्रेमापोटी केलेली फसवेगिरी तुला चुकीची वाटते का असं निकीला म्हणत असते. निकीला मात्र हे पटलेलं नसतं. ती काय जिजीना तोंडाला तोंड देत असते, पण जिजीने बरोबर तिचं तोंड बंद केलेलं असतं आणि दाखवून दिलं असतं की आता तुमची गरज नाही, आता रायाच्या हातून त्याची आई जेवतही आहे आणि रायाला लग्नाला आशीर्वादही देणार आहे, त्यामुळे तुम्ही आता इथून निघून गेला तर चालेल. आणि आता तुम्ही काय सुद्धा यामध्ये ना काडीमोड घालायची गरज नाही, माझ्या रायाचं आणि मंजिरीचं लग्न धूमधडाक्यात होणार आहे असं जिजी तिला सांगत असतात. पण मनच आहे ना कुत्र्या शेपूट वाकडं ते वाकडत, काही जर झाले तर त्या काही सुधारणार नसतात आणि काही ना कुरबडे केल्याशिवाय राहणारच असतात. जिजीने मात्र त्यांना ठणकावून सांगितलेलं असतं की आता बास करा तुमचं, आता सगळं सुरळीत चाललेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं चालून दे. तर यावरती निकी बोलते हो का बरं ठीक आहे चाललंय ना चालून दे, बघूयाच कसं चालते असं ना जिजीनाच ती उलटं बोलत असते. पण जिजीने मात्र तिला सरळ सांगितलेलं असतं की आता त्याची आई त्याच्या प्रेमासाठी करत आहे, प्रेमाने करत आहे, राया आईचं मन जिंकत आहे, त्यामध्ये तुम्ही कुणीही पडायचं नाही असं जिजी सांगत असतात. आणि निकी मात्र त्यावरती आता काही जास्त बोललेलं नसते, कारण की तिला काही बोलायचं नसतं तर करून दाखवायचं असतं. आणि त्या दोघांच्याकडे पाहत असतात की कशा पद्धतीने राया आई इतका खुश आहे, रायाच्या आईनं कशी त्याच्या हातावरती मेहंदी काढलेली आहे हे पाहून मात्र जिजींना खूप आनंद होत असतात. आणि जिजी मात्र एक टक लावून त्यांच्याकडे पाहतच राहत असतात. असताना वाटत असतं की हा क्षण असाच तिथे थांबावा आणि ना त्या दोघांना असंच पाहत राहावं. राया मात्र आईकडे डोळे भरून पाहत असतो, कारण की कित्येक दिवसानंतर आई जवळ तो इतक्या बसलेला असतो, आईनं त्याचा हात हातामध्ये घेतलेला असतो, आईचा स्पर्श झालेला असतो, ते पात्र क्षण त्याच्यासाठी खूप मौल्यवान असतात. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय खाली आता त्यांच्या रांगोळीचा कार्यक्रम झालेला असतो. तेवढ्यातच काय झालेलं असतं माहिती आहे का, एक एंट्री होती. कोणाची एंट्री होती? निखिलची एंट्री झाल्यानंतर मात्र सगळी घरामध्ये खुश झालेले असतात, कारण की कित्येक दिवसानंतर आता निखिल घरी आलेला असतो. तर यावरती मंजिरी बोलते कोण आले? निखिल आले म्हणल्यानंतर मंजिरी खूप आनंदी झालेला असते. आणि आता मेहंदी काढून झाल्यानंतर ते उठून आता निखिलच्या स्वागताला आलेले असतात सगळे. निखिल घरामध्ये चप्पल काढून आतमध्ये येतो, बॅग घेऊन आलेला असतो.
त्यानंतर तो आतमध्ये आल्यानंतर मात्र सगळे खुश झालेले असतात. मंजिरी अगदी मेहंदी काढता काढता तिथून उठलेली असते आणि आता रुचिताही खूप खुश झालेली असते, कारण की दादा आलेला आहे म्हटल्यानंतर. त्यानंतर तो आतमध्ये येतो आणि ह्या दोघी उठून उभा राहिल्या असतात. अरे वा, आला होतं, किती दिवसांनी आला आहे बघतं. त्यावरती तो बोलतो, येणार ना, आता माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणलं मी आलंच पाहिजे ना. तर यावरती मंजिरीही त्याला मिठी मारते आणि बोलते, आत्ता आलायस तू, बहिणीच्या कार्यक्रमाला आलोय म्हणतोय, लग्नाला या कधी यायचं असतं, किती दिवस आधी यायचं असतं आणि तू बरोबर टायमिंगवरती आलायस. तर त्यावरती तो बोलतो, अगं नको ना ताई, काळजी कर, आता इथून पुढे मी सगळं करेन. त्यानंतर तो सगळ्यांना पाया पडून नमस्कार करत असतो. रुचिता मात्र हसत असते. त्यानंतर ती बोलते, चल आता तुझं आवरून फ्रेश होऊन ये आणि मग आता आपण कामाला लागू असं बोलतो. निखिल बोलतो, हो मी फ्रेश होऊन येतो, त्यानंतर मी जे काय असेल ते सगळं आता मी करणार आहे, कारण की माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि मी बहिणीच्या लग्नाला सगळी कामं करणार आहे असं म्हणत असतो. इकडे आपण पाहतो काय, शंतनूही खूप खुश झालेला असतो, कारण की आता पूर्ण फॅमिली कंप्लीट झालेली असते. निखिलही आलेला असतो. निखिलला मात्र सगळे आशीर्वाद देत असतात आणि त्याचं कौतुकही करत असतात. नंतर त्याच्या पाठीवरची बॅग रुचिता काढून घेत बोलत असते, चल तू आधी आतमध्ये चल, फ्रेश होऊन ये. त्यानंतर इकडे मात्र निकी बोलत असते शशिकलाला, काय होऊन बसले, निखिल आलाय तर काय सगळी कौतुक करत बसले, तू पण त्यातच रमून बसलीस का काय, असं तिला म्हणत असते. तर ती म्हणत असते, नाही बाई, मी कशाला त्यामध्ये रमून बसते. तर निकी बोलते, काय करायचं तर काय, आता ही एवढी सगळी आनंद आहे, त्यांचा सगळा आनंद साजरा चाललाय. आणि तुला माहिती आहे का आतमध्ये काय झालं, तिच्या हातावरती मेहंदी काढली रायाच्या आईने आणि तिच्या हातचं खाल्लं सुद्धा रायाच्या हातचं. त्यावरती शशिकला म्हणते, काय खरंच त्याच्या हातचं खाल्लं आणि मेहंदी पण काढली. तर ती बोलत असते, हो मेहंदी पण काढली आणि हातचं खाल्लं पण, आता काय करायचं आपण, आता ह्यांचा साखरपुडा बघत बसायचं नुसतं. तर यावरती शशिकला म्हणते, आता याचा अर्थ असा आहे की आता तुला नाचायला लागणार आहे. तर यावरती निकी बोलते, हो नाचावं तर लागणार आहे ना. तर यावरती शशिकला म्हणते, तसं बघायला गेलं तर तुझा अपमानच होणार आहे ना गं. तर ती म्हणते, हो प्रेमासाठी काय, आणि आता शर्त हारले म्हणल्यानंतर मी अपमान सहन करायला पाहिजेच. आणि कसं आहे माहिती आहे का, 10 पावलं पुढं जायचं असेल तर 4 पावलं आपल्याला मागं यावंच लागतं असं शशिकला म्हणते. आणि त्यानंतर माझ्या अपमानाचा बदला घ्यायला जय आहेच की, त्याची काळजी करू नको. जयचा प्लॅन असा स्ट्रॉंग आहे की तो त्याचा बदला घेणारच आहे. आणि मी ह्या साखरपुड्यात अशी नसणार आहे की रायाना आता मंजिरीला विसरून जाईल, अशी नाचणार आहे, अशी ती शशिकला सांगत असते. आता मात्र ही काय डान्स करणार आहे, कसं डान्स करणार आहे ह्यांचं यांना माहिती, पण ह्यांनी ठरवलेलं असतं की आपण जोपर्यंत जयचा प्लॅन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत आपण कार्यक्रमात मात्र तमाशे करणे राहणे हे आपलं काम आले, हे जयने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि माझ्या ह्या अपमानाचं पदा जय घेणारच आहे, ते त्याची काळजी करू नको तू, असं ती शशिकला सांगत असते. पण त्या दोघी थोड्याशा नाराजच असतात, कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही काही झालेलं नसतं, सगळं काही सुरळीतपणे चाललेलं असतं. पण तिचा काय डाव टाकल्यावरती राहणार नसते. तेवढ्यातच आता तिथे राया येतो. राया बोलतो, हे बघ निकी, बघितलंस का माझी मेहंदी कशी काढली, मेहंदी आईनं काढली बरं का मेहंदी. तर आणि तुम्ही काय आता शांत बसा, काय करू नका. तर यावरती निकी बोलते, हो आम्ही कशाला काय करतोय, आता आमचा आता जय पण आहे तुरुंगात, आम्ही दोघी काय करणार आहे करून. तर यावरती राया बोलतो, तुम्ही दोघी काय करणार नाही असं शक्य नाही, तुम्ही तुमच्या कुरबड्या केल्याशिवाय काय शांत बसत नाही. कसं आहे माहिती आहे का, कुत्र्याचं शेपूट बाटलीत घातलं काय नळीत घातलं काय, वाकडं ते वाकडंच असतं. पण मी तुम्हाला आपलं सांगतोय, शांतपणे मेहंदी एन्जॉय करा, काहीही करायची गरज नाही. राया आणि मंजिरीचं लग्न चांगल्या पद्धतीनंच होणार आहे, त्यामध्ये काही करायची गरज नाही. आणि जय तर काय सुटणार नाही, तो तर काय करू शकणार नाही असं तो म्हणत असतो. मात्र निक्कीने तोंडावरून हावभावाने असं काही दाखवून दिले नसतं की जय काहीतरी करणार आहे, कारण की राया बिंदाचं राहावा म्हणून तिने हे सगळं नाटक केलेलं असतं. आता त्या दोघी मात्र रायाच्या बोलण्यावरती काहीच बोलत नसतात, निमूटपणे हाताची घडी घालून त्याचं सगळं ऐकत असतात. आणि राया बोलत असतो, आता काही करायची गरज नाही, आलाय ना कार्यक्रमात तर कार्यक्रम एन्जॉय करा, आमची मेहंदी एन्जॉय करा, छानपैकी खावा पिवा नाचा आणि एन्जॉय करा मेहंदी, काही सुद्धा करायची गरज नाही. आणि तो जयही काही करू शकणार नाही आणि तुम्हीही काही करू शकणार नाही. आमचं लग्न धूमधडाक्यात होणार आहे, आजचा साखरपुडा कार्यक्रम ही छान होणार आहे, असं रात्र राया डोळे मोठे करून त्या दोघींना खडसावून सांगत असतो. यावरती मात्र त्या दोघी काहीच बोललेल्या नसतात, जे काय आहे त्यांच्या मनामध्येच असतं, कारण की त्यांच्याकडे आता बोलण्यासाठी काहीच नसतं, रायाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे आता उत्तरच नसतं, त्यामुळे त्या काही बोलतच नाहीत. पण रायाने मात्र त्यांना बरोबर कुत्र्याची उपमा दिलेली आहे, शेपूट तुमचं वाकडं ते वाकडं. त्यानंतर तो मेहंदी दाखवतो, बघितलं का, ही मेहंदी माझ्या आईनं माझ्या हातावरती काढलेली आहे, आता ही मेहंदी अशी रंगणार आहे, माझं मिस फायरचं प्रेम कसं आहे तसं रंगणार आहे असं म्हणत असते. त्यानंतर तो तिथून गेल्यानंतर मात्र निक्की मनातल्या मनात म्हणत असते, बघू काय करतोय कसा करतोय ते. आपण इकडे पाहतो काय, तर तुरुंगामध्ये जय असतो आणि जय वाट पाहत असतो. जय म्हणत असतो की खरंच त्या रायाला मंजिरीला वाटते की त्यांनी डाव जिंकला आहे, पण आता खरा प्लॅन आत्ता चालू होणार आहे. तेवढ्यातच एक हवालदार जेवणाचा डबा घेऊन येतो आणि तो त्याला तो डबा देतो. तो डबा दिल्यानंतर तो डबा उघडतो आणि त्या डब्यामध्ये काही तर चिठ्ठी असते आणि तो चिठ्ठी उघडून पाहतो आणि आता म्हणतो,
आता खरा डाव रंगणार आहे। आता पंढरपुरात नुसते रक्ताचे पाट वाहणार आहेत, सगळी लोक रक्तबंबाळ होणार आहे आणि रायन मंजिरी जी बिंदास बसलेले आहे त्यांना आता खरं कळणार आहे की माझा डाव काय आहे, अशी कशी सुरुवात होणार आहे। आता मात्र त्या डब्याच्या चिठ्ठीमध्ये काय होतं, त्याला कुणी निरोप दिला होता, त्याला कोण सामील आहे हे तर काय अजून आपल्याला माहीत नाही, पण मात्र तर खूप मोठा डाव खेळणार आहे हे वाटतं आपल्याला समजलेलं आहे। आता तो शांत बसला आहे तुरुंगामध्ये, याचा अर्थ त्यानं खूप मोठा प्लॅन केला आहे हे तर आपल्याला समजलेलं आहे। आणि तो बोलतो, रायन मंजिरी तुमचं लग्न तर होणार नाहीच, मंजिरीच्या हातावरती मेहंदी नाही तर आता रक्ताने तिचे हात लाल होणार आहेत, असं तो बडबडत असतो। आता तो एवढं मोठं प्लॅनिंग त्यानं केलं तर काय कसं केलेलं आहे हे अजून रायाच्याही लक्षात आलेलं नाही। त्यानं माणसं कामाला तर लावलेत पण अजून त्यांच्यापर्यंत काहीच पोचलेलं नाही हे आपल्याला दिसत आहे। आता मात्र जय खूप खुश आहे हेही दिसत आहे। त्यानंतर आपण पाहतो का इकडे जिजी म्हणत असतात, चला आता मेहंदी धाव बघू, कोणाची किती मेहंदी रंगली बघूया, राया चल तुझी मेहंदी धू असं म्हणत असतात जिजी। त्यानंतर आता राया मेहंदी धुवायला घेतो, चला बघूया कुणाची किती रंगली आहे। आणि आता रायाही खूप खुश असतो कारण की त्याच्या हातावरती त्याच्या आईने मेहंदी काढलेली आहे आणि ती खूप छान रंगणार आहे, त्याला पूर्णपणे विश्वास असतो। त्यानंतर राया मेहंदी धुत असतो, हे पाहून निकीला आता खूप राग येत असतो कारण की तिला बघायचं असतं हे जी किती मेहंदी रंगली आहे आणि तिला तर अजिबात इच्छा नसते ना मेहंदी रंगावी, कारण की त्याचं मंजिरीचं प्रेम पाहूनच तिला खूप राग येत असतो। पण जिजी म्हणतात, चला आवरा पटपट, आपल्याला पुढचे विधी करून घ्यायचे आहेत, मेहंदी धुवा पाहू, पहिलं राया तू तुझी मेहंदी धू असं म्हणत असतो। त्यानंतर राया त्याची मेहंदी धुवायला घेतो, त्याच्या हातावरती रुचिता पाणी घालत असते आणि मेहंदी धुतल्यानंतर पाहतो तर काय तर रायाची मेहंदी इतकी छान रंगलेली असते, पूर्ण लाल झालेलं असते। ते पाहून राया मात्र खूप खुश झालेला असतो आणि सगळ्यांना मेहंदी दाखवतो, हे बघा माझी मेहंदी किती छान रंगली आहे, कसं आहे माझं प्रेम मिसफायरवरती असं म्हणत असतो। त्यानंतर तो हे पाहून मात्र मंजिरी खूप लाजलेली असते आणि तिलाही आनंद झालेला असतो ना, रायाच्या हातावरची मेहंदी किती छान रंगलेली आहे। आता तिलाही उत्सुकता असते की आपल्या हाताची मेहंदी कशी रंगलेली आहे ते। आणि इकडे कावेरी ही रायाला म्हणत असते, वाव छान राया, खूप छान मेहंदी रंगलेली आहे असं त्याला छान दाखवत असते। त्यानंतर आता राया बोलतो, मिस फायर तू तुझी धू बघू, तुझी किती रंगली आहे आपण पाहू। त्यानंतर आता मिस फायर मेहंदी धुवायला निघालेली असते, तिच्या हातावरती पाणी घातलं जात असतं, ती जशी मेहंदी धुईल तसं काय झालं असतं, मेहंदी काहीच उठलेली नसते, किती ती धुत असते तर त्यामध्ये काही डिझाईन पण दिसत नसते। हे पाहून मात्र आता सगळ्यांना थोडंसं टेन्शन आलेलं असतं आणि मंजिरीचा चेहरा आधी मेहंदी धुताना जो हसत असतो तो हळूहळू पूर्ण तिचा चेहरा पडलेला असतो आणि ती मेहंदी धुत म्हणते, हे काय झालं, मेहंदी काय उठली नाही, काहीच उठली नाही, असं कसं होऊ शकतं, मेहंदीची डिझाईन पण उठली नाही, नक्की काय झालं असेल, असं करून ती आता पूर्णपणे गोंधळलेली आहे आणि आता ती खूप भिलेली आहे। आता तिची मेहंदी उठली नाही म्हणल्यानंतर खरं तिथं सगळं वातावरण बिघडलेलं आहे। आता शंतनू दादालाही खूप टेन्शन आलं होतं की आपल्या बहिणीच्या हातावरची मेहंदी का उठली नसेल, तिला आता किती वाईट वाटलं असेल, काही तर ना काही माझ्या बहिणीच्या कार्यक्रमामध्ये अडचणी येतच आहेत असं त्याला वाटत असतं। इकडे रायाला तर धक्काच बसलेला असतो, असं कसं झालं, माझ्या हातावरची मेहंदी एवढी लाल उठली, हिच्या हाताच्या मेहंदीला काय झालं आहे। तर यावरती मंजिरी बोलत असते, काय झालं नक्की, अरे मेहंदी उठायची राहून दे पण डिझाईन तर उठायला पाहिजे होती, कलर नाही आला तर ठीक आहे पण डिझाईनसुद्धा उठली नाही असं म्हणत असते। आता मात्र हा प्लॅन सगळा शशिकलाचा असतो। इकडे आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत काय की इकडे आपण पाहतो की आता तिच्या हातावरती मेहंदी उठली नाही म्हणल्यानंतर आता राया टेन्शनमध्ये असतो आणि मंजिरी बोलत असतो, काळजी करू नको तू, आपण परत दुसरी मेहंदी काढू। तर त्यावरती विचार करत असते, काय झालं असं नक्की, माझ्या हातावरती मेहंदी उठली का नाही याचा विचार मंजिरी करत असते। त्यानंतर आपण पाहतो काय आता खरंच हिने आता लावणी केलेली आहे आणि लावणी करण्यासाठी एकदम ते अतिशय सुंदर अशी डान्स केलेला असतो। त्यानंतर मात्र गावकरी म्हणतात, आता मंजिरीच्या हातावरती मेहंदी नाही काढलं तर आपली लाज जाईल, आपण मेहंदी काढूया असं बोलत असते। तर त्यानंतर ही काय करते, आणलेली सगळी मेहंदी ना निकी जाळून टाकते आणि बोलते, पंढरपुरातली सगळी मेहंदी संपलेली आहे, आता कुठून मेहंदी आणणार आणि तिच्या हातावरती मेहंदी काढणार तर कशी आहे, असं आता निकी चॅलेंज देत असते। त्यावरती मात्र आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की सगळे पाहत असतात की नक्की काय झालं असेल, कुठून तिच्या हातावरती मेहंदी का उठली नाही, हे जर मात्र सगळ्यांना आता टेन्शन आलं होतं। त्यानंतर मात्र निकीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की आता काय करणार आहे। तर त्यावरती सगळे गावकरी म्हणत असतात, राया काही करून ना आपल्याला ती मेहंदी काढायचीच आहे, मंजिरीच्या हातावरती मेहंदी उठलीच पाहिजे असा विषय चाललेला असतो। आणि निकीने मात्र बाण नजरेतला हा डान्स करून सगळ्यांना मात्र हलवून टाकलेला असतो। रायाचे मित्र तर पाहत राहिलेले असते की नक्की झाले काय, एवढी अशी कशी नाचत आहे, तिचा हा जलवा बघून सगळे शॉक झालेले असतात, कारण की त्यावरती निकी बोललेली असते की मी असा डान्स करीन की राया मात्र मंजिरीला पूर्णपणे विसरून जाईल, असा डान्स करणार आहे। आणि त्याच पद्धतीनं तिनं लावणी केलेली असते, जसं बोललं तसंच तिनं करून दाखवलेलं आहे। आता नक्कीच आपल्याला उद्याच्या भागामध्ये तिची लावणी पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर जी लोक आता परेशान आहेत, मेहंदी उठली नाही, त्यासाठी गावकरी सरपंच बोलतात, राया काही कर पण मेहंदी कुठून आण, तिच्या हातावरती तू मेहंदी काढ। पण मात्र हे ऐकल्यानंतर निकीने मात्र
मात्र सगळी मेहंदी गोळा करून आणून एका डब्यात भरून मेहंदीचे कोण सगळे जाळून टाकलेले असते. आणि ती बोलते अख्ख्या पंढरपुराची मेहंदी संपली आहे, आता मंजिरीच्या हातावरती मेहंदी कुठनं आणणार तर आहे. त्यावरती राया तिला चॅलेंज देतो आणि बोलतो पंढरपुरात काय कुठनंच जगातनं मेहंदी आणि पण माझ्या मिस फायरच्या हातावरती मेहंदी येणार आणि ती रंगणारी. आता नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहायला आवडेल की त्यामध्ये राया मेहंदीची ॲडजस्टमेंट कुठून करणार आहे, आता निक्कीचा डान्स कसा आहे आणि मंजिरीच्या हातावरती मेहंदी लागून ती रंगणार कशी, त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. हा एपिसोड इथं संपत आहे.